ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव दत्तात्रेय जनार्दन शेखनाथ महाराज परम पूज्य भगवान बाबा की जय। परम पूज्य भीम सिंह महाराज की, परम पूज्य भक्तराज महाराज। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुभात। तया आठवीता महापुण्य राशि, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा। श्री ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तिर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। आनंद कंद भगवान पंढरीनाथ, भगवती माता रुक्मिणी, श्रीराम भक्त हनुमान जी, परम आदरणीय प्रातस्मरणीय शांती ब्रह्म भगवान बाबा, परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ती भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ करून ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण वळूया।
अध्यात्म ज्ञान नित्यत्वं एतज्ज्ञानमिति प्रोक्तं मज्ञानं यदतोऽन्यथा. ज्यांचं पाठ झाला असेल त्यांनी बोलायचं बरोबर. बरं. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्वज्ञानार्थदर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्त मज्ञानम यदतोऽन्यथा. अज्ञानी माणसं हे कसे असतात याचं वर्णन चाललेलं आहे. ज्यांचं पूर्ण प्रेम आपल्या घरावर, घराच्या संबंधानं आलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत, घराच्या संबंधानं, परिवारावर, दागदागिने, कपडे लगते, याच्यावर सगळं मन गुंतलेलं ज्यांचं असतं तो अज्ञानी आहे. काल आपण पाहिलं साखरेवर बसलेली जशी माशी असते ती जशी त्या साखरेशी आसक्त असते, त्याप्रमाणे हे पत्नीशी म्हणजे स्त्रीविषयी अत्यंत लोलुप्य भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये असतो. आपल्या घराला सोडत नाही. ज्याप्रमाणे तो मक्षिका, मधुमक्षिका आहे, ते हळूहळू साठवण्याचाच प्रयत्न करत असते. इकडून तिकडून जाईल, कुठून तरी काही आणील आणि त्या खोपट्या त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतात, त्या कोळ, आम्ही कांदा म्हणायचो त्या, मोहळ्याचा कांदा, त्याच्यामध्ये ते साठवतं. ते स्वतःच्या जीवाला खाणार नाही पण ते अणू साठवणार. तसे हे अज्ञानी लोक आहेत, ते एक एक गोष्टी घरामध्ये गोळा करत राहणार. अशा प्रकारचं त्यांचं हे सगळं असतं. आणि तेतुलेनी पाडे पार्था घरी जाया प्रेमास्था आणि स्त्री वाचोनी सर्वथा जाणे नाजो. स्त्री वाचोनी सर्वथा जाणे नाजो म्हणजे अत्यंत स्त्रीमध्ये आसक्त असलेलं हे जीवन आहे अज्ञानी माणसाचं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्याने ब्रह्मचर्य आश्रमाचा संकल्प घेतलेला नाही, ग्रस्थाश्रमी माणसाच्या जीवनामध्ये हे होतच असतं. हा एक सोहळाच आहे. विवाह संस्कार पण काय आहे, 16 संस्कारापैकी एक सोहळाच आहे. पण त्याच्यासुद्धा वेदांनी मर्यादा सांगितलेल्या आहेत. वेदामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपल्याला ज्या वेळेला विवाह करायचा असेल त्यावेळेला अगोदर तर ते वेदाभ्यास वगैरे करायचा, नंतर एक तर 24-25 वर्षाच्या वयामध्ये आणि मग तो विवाह करावा. त्याच्यामध्ये त्याची वेदाने सांगितल्याप्रमाणे त्या गोत्र भिन्न असायला पाहिजे. जी मुलगी करायची ती 2-4 वर्षानं लहान असायला पाहिजे. शक्यतो आप्तेष्ट वगैरे जवळचे काहीतरी ओळख पाळख वगैरे अगोदरची काही असणं हे गरजेचं असतं. म्हणजे संबंधाचा थोडा धागा दोरा वगैरे हेही माणसानं बघायला पाहिजे. कारण हा निर्णय घ्यायचा म्हणजे त्यांना आयुष्यभर एकमेकामध्ये राहावं लागतं. त्यामुळे हा सगळा निर्णय घ्यायचा. पण हे सगळं झाल्यानंतर, विवाह झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर बंधन आहे. जरी तारुण्य असलं आणि जरी एकमेकामध्ये खूपही प्रेम भाव असला तरी परंतु घरामध्ये जे वडीलधारी लोक आहेत, आई वडील आहेत, मोठे कोणी भाव असतील, 4-5 भावाचं कुटुंब असेल तर त्या सगळ्याचा आदर ठेवावा लागतो. हा शृंगार रस जो आहे तो असं भलतीकडे कुठल्याही प्रकारचा कोणाला दिसता कामा नये. आपल्या लेकरा बाळावर सुद्धा त्याचे संस्कार होता कामा नये. या सगळ्या गोष्टी जपाव्या लागतात. पण इथे सांगितलं हे जे अज्ञानी लोक आहेत, आणि स्त्री वाचोनी सर्वथा जाणे नाजो. माऊलीनं काल दृष्टांत दिला, महापुरुषाचे चित्त जालिया वस्तुगत ठाके व्यवहार जात जियापरी. ब्रह्मी भाव प्राप्त झाला एखाद्या महापुरुषाला तर त्याचे जसे व्यवहार बंद पडतात, त्याप्रमाणे याचं लग्न झालं तर तैसा स्त्री देही जो जीवे. पडोन या सर्व भावे कोण मी काय करावे काही नेणे. इथपर्यंत आपण काल पाहिलो. त्याला काहीही कळत नाही. हानी लाज न लज्जा न देखे, परापवाद न ऐके, जयांची इंद्रिय एकमुखे स्त्रिया केली. काही त्याच्यापासून आपल्या जीवनामध्ये नुकसान झालंय का याचंही काही तो बघत नाही. यावेळेला कधी कधी जीवनामध्ये नुकसान होऊन जातं. चुकीचा पाऊल पडलं तर नुकसान होऊन जातं. हे जे आंतरजातीय वगैरे विवाह होतात याच्यामध्ये त्याच्या जीवनाचं नुकसान होऊन जातं. पुढे त्याच्या ग्रस्थाश्रमामध्ये त्याला अनेक दुःखाला सामोरं जावं लागतं. का तर त्यानं त्या गोष्टीचा विचारच केला नाही. म्हणून पुढे हानी होते, दुःखी जीवन होऊन जातं.
कारण ग्रस्थाश्रमामध्ये सगळ्यात मोठा श्रेष्ठ आश्रम कोणता आहे? ग्रस्थाश्रम आहे. धन्यो ग्रस्थाश्रम हा. कारण सगळ्या आश्रमाची जबाबदारी त्याच्यावर आहे ना. इतर सगळ्या आश्रमांना कोणी संन्यासी आला तर भिक्षांना देणं हे कोणाचं कर्तव्य आहे? ग्रस्थाश्रमी माणसाचं कर्तव्य आहे. आणि तो ग्रस्थाश्रम एक आदर, त्याचा लोकांना आदर वाटावा अशा प्रकारचा तो ग्रस्थाश्रम असायला पाहिजे. आणि जर चुकीचा पाऊल पडलं तर ते हानी होते, नुकसान होऊन जाते, जीवनामध्ये कुठेही सुखाचा थारा लागत नाही. तर अशा प्रकारचा तो हानी होते, काही त्याची त्याला लाज वाटत नाही. लोक काय बोलतात, परापवाद नाईके. त्या आपण ज्या वेळेला एकनाथी भागवत बघितलं त्यामध्ये जे नाथांनी जे गुरु केलेले 24 गुरु, तर त्या 24 गुरुपैकी एक कपोताला गुरु केलेले, कपोताला गुरु केलेले. त्याच्यामध्ये ते आहे ना, पृथ्वी वायुराकाश मापोग्निश्चंद्रमा रवी कपोतो चक्र सिंधु पतंगो मधुध्वज मधुहा हनुम मीन पिंगला कुबेरोर्भक कुमारी शर्पुर सर्प उर्णनाभ सुपेश. हे 24 गुरु झाले आहे की नाही? तर याच्यातलं जे कपोताला गुरु केलेले, कपोत म्हणजे कबूतर, या कबुतराची जी कथा आहे ती अशीच आहे की एकदम स्त्रियाच्या आसक्त असलेला मनुष्य, त्याची कशी अवस्था होते त्याची ती कथा आहे. तर ते 2-3 श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. कपोतो स्नेहगुणित, कपोतो स्नेह हृदय हृदनो नुबनंदिनो नाही कपोतो स्नेहगुणित हृदय गृहधर्मिनो दृष्टी दृष्टांगमंगेना बुद्धिं बुद्ध्या पबंधते. हां, एक मिनिट. कपोतो स्नेहगुणित हृदय गृहधर्मिनो हो. तो कपोताची जी कथा आली, कबुतराची कथा आलेली आहे, तर तो त्या कबुतरनी म्हणजे तिची जी मादी होती तिच्याबरोबर एवढा काही त्या ठिकाणी आसक्त झालेलं त्याचं जीवन होतं की दृष्ट्यांगमंगेन, नेहमी एकमेकाच्या दृष्टीला दृष्टी लावूनच राहायचं नेहमी. असं ते दृष्ट्यांगमंगेन, अंगला अंग असं तिथं दाखलं, अंगेन दृष्ट्यामंगेन मंगेन बुद्धिं बुद्ध्या बबंधतुः. एकमेकाच्या बुद्धीला बुद्धी लावून, म्हणजे त्या इतका तो होता की तिनं सांगायचं आणि यानं ऐकायचं, असा तो कबूतर होता. म्हणजे इतका त्याच्याशी एक समन्वय झाला. काय त्या दोघांचं इतकं, त्याला कधी त्या कबुतरणीला त्याला कधी सोडून जात नव्हता. पुढे एक श्लोक आहे, शय्यासना मिथिनु विस्रब्धो चेरतुर वनराजिषु शय्यासनाटनस्थान वार्ता क्रीडाशनादिकम. शय्या म्हणजे एके ठिकाणी त्या ठिकाणी झोपणं, कुठे फिरायला जायचं असेल तर बरोबर फिरायला जाणं, एकमेकाशी बोलणं, वार्ता क्रीडाशनादिकम. मिथुनी भूय विस्रब्धो चेरतुर वनराजिषु. त्या वनामध्ये एक प्रकारचं दोघांनी खोपटं बांधलं होतं. जसं ग्रस्ती माणसं असतात तसंच हा दृष्टांत आहे की कुठंतरी एखादं घर असतं, त्या घरामध्ये त्या ठिकाणी राहतात आणि मग तिथे जास्त त्यांच्यामध्ये जे काही आसक्तपणा आहे आणि त्याप्रमाणे ते जीवन जगत असतात. आजूबाजूचे लोक काय म्हणतात हे बघत नाही. यम यम वांछति सा राजंस तंतन समनयत कामम. हां, यम यम वांछति सा राजंस. तिची जशी जशी इच्छा असेल ती काय म्हणेल त्याप्रमाणे तिची इच्छा पूर्ण करायची. मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. त्याप्रमाणे हा कबूतर काय करत होता, इच्छा पूर्ण करत होता. पुढचा काही मोठा भाग येतो कबुतराचा, पुढे काय झालं हे आपल्याला बघायचं. पण ते कबूतर सिनेमात सुद्धा आले. मला वाटतं बहुतेक नाथ भागवतात बघून घेतलं काय काय माहिती, कुठेतरी आहे ना ते कबूतर ज्या असं काहीतरी आहे. एक तर मला पाठ नाही जास्त, पण आता मला सहाय्य करणारी चांगली मंडळी सगळ्यांना माहिती झालेली त्याच्यामुळे. तर अशा प्रकारची त्याची जी कथा आहे ती पुढचा आपल्याला काही भाग बघायचा नाही, पण त्याचं जीवन बर्बाद झालं असं झालं. पुढे त्या कबुतराचं जीवन बर्बाद झालं. का झालं तर ते केवळ आसक्तीमुळं झालं. अशी ती मोठी कथा आहे.
ते आपण नाथ भागवतात बऱ्याच विस्तृत प्रमाणामध्ये सांगितली होती आणि ते तुमच्या लक्षातही असेल, आहे की नाही? त्याचप्रमाणे हे जे लोक असतात अज्ञानी लोक, की परापवाद नायके, दुसरे त्याला नाव ठेवतात, त्याच्याकडे बघत नाही. ते सरळ म्हणतात कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. ते त्याच्याशी काही त्यांना घेणं देणं नसतं. लोक नाव ठेवतात का काय ठेवतात, बस कुणी काही म्हणा, यांना काही त्याचं वाटत नाही. आणि लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. आता तरी थोडं त्या जास्त तसे भरणं व्हायला लागलं म्हणून थोडं नाव ठेवायचं प्रमाण कमी झालं. पण अगोदर तर ते जुने जे काही वयोवृद्ध मंडळी ते फार नाव ठेवायचे. काय बाबा आमच्या वेळेला असं नव्हतं, एवढे आम्हाला 8 लेकरं झाले पण कधी एकूण पाहणं नाही का बोलणं नाही, असं ते म्हणायचे. आणि याला काही मर्यादा राहिली नाही, काही नाही, काही नाही. आता काही नाही, आता त्या याच्यावर बाहुल्यावरच बोलतात, लग्नाच्या वेळेलाच बोलतात, एकदम दोस्तीसारखं. हां, काल पण मी जिथे गेलो होतो कार्यक्रमाला, तिथे एकमेकाच्या अशा मांडीवर थापा मारू मारू गप्पा चालल्या. हो, अच्छा, काहीच नाही, त्यांना त्याचं काही वाटतच नाही. पण ती मर्यादा नाही, जे बघणाऱ्याला ते व्यवस्थित वाटत नाही. लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही, लोक नाव ठेवतात. मग हे सगळ्या मर्यादा. पण जे माणसं अज्ञानी आहेत, ते माणसं स्त्रीवर ज्याची जास्त आसक्ती आहे, ते लोक काय बोलतात याच्याकडे लक्ष देत नाही. इस दुनिया से नहीं डरेंगे असं पण आहे माझ्या पाठने. हे होतं, ते काही दुनियाला घाबरत नाही. कोणी काही म्हणा, कोणी काही म्हणा, अशा प्रकारची त्यांची अवस्था असते. तर परापवाद नायके, जयांची इंद्रिय एकमुखे स्त्री अखिल. त्याच्या सर्वेंद्रियांनी त्यांना स्त्रीला ते शरण गेलेले. एवढं जीवन ज्याचं असतं ना, त्या माणसाचं काही खरं नाही, काही खरं नाही. एक तर लोक निंदा करतात, त्याला काही कुठल्या प्रकारचं वजन राहत नाही. असं समजू नका की बायको त्याला फार मानते म्हणून. बायकोकडे बी त्याचा फारसा आदर राहत नाही. जो लंपट मनुष्य आहे त्याला काही आदर राहत नाही. पण हे अज्ञानी माणसं असे असतात. चित्त आराधी स्त्रियेचे आणि तेचे छंदेनाचे माकड गारुड्याचे जैसे होय. ज्ञानोबा सांगतात की चित्त आराधी स्त्रियेचे, बायकोचीच एखादी उपासना केल्यासारखं. जसं माणसं एखाद्या दैवताची उपासना करतात, तसं याचा देव म्हणजे बायको. तिचं चित्त आराधी स्त्रीचे, तेचे छंदे नाचे. ती जे मागेल त्याप्रमाणे हा नाचत राहतो, माकडासारखा. माकड गारुड्याचे तैसे ते गा. गारुड्याचा माकड जसा असतो की त्याला जशा उड्या मारायला लावतात तसं तो उड्या मारत राहतो. असं ते गारुड्याच्या माकडासारखा त्या माणसाचं जीवन होऊन जातं. आपण पेही शिनवी इष्टमित्र दुखवी, मग कवडाची वाळवी लोभी जायचा. स्वतः त्या बायको करता खूप कष्ट करतो, पैशाला पैसा जोडत राहतो. इष्टमित्र म्हणजे आपल्या इष्टमित्राला काही दुःख झालं तर त्याची पर्वा करत नाही. हे सगळं करत असताना मग कवडाची वाढवी लोभी सांग. एका कवड्याला कवडी, कवडीला कवडी, पैशाला पैसा जोडत राहतो. आणि हे सगळे पैसे कोणाकरता करतो? मरमर मरमर मरमर. कशासाठी? त्या रेल्वेत आवाज येतो ना त्या पट्ट्याचा, कशासाठी? पोटासाठी, बायकोच्या सुखासाठी. असं तिथे ते आवाज येतात. त्या रेल्वेत तुम्ही बसले असताल ना, असं त्याचा एक खटकाच आहे त्या रेल्वेचा. ते सगळं बायकोचं सगळं काय लागतं त्याच्यासाठी तो करत असतो, मरमर मरमर मरमर. मग कवडाची वाळवी लोभी जैसा, तैसा दानपुण्य खाची, गोत्र कुटुंब वंची, परी गारी भरी स्त्रीची उणीव होणे दी. आणि एखाद्या वेळेला दानपुण्य करायला कमी बघ, तिकडे पैसे घालत नाही. तिकडे म्हणतो फाडा 100 रुपयाची, पावती बुक आहे तुमचं 100 रुपयाची फाड. सध्या पैसे नाही म्हणतो, तिकडे खर्च करत नाही, तिकडे पैसे वाचवतो. गोत्रातील लोक जे काही आपले कुटुंबातले लोक आहेत त्यांच्यापासून पैसे चोरून, काही असेही लोक आहेत की बायकोसाठी भावाला खरे हिशोब देत नाहीत. असे काही लोक आहेत. काही काही कुटुंबात असं असतील की खरे खरे दाखवत नाही, त्यांना काही त्याच्यापासून भावापासून चोरून. समजा एखादा एकत्रित धंदा असला, एकत्रित शेती असली, काही असलं तर त्याच्यातून मिळणारा पैसा बरोबर तो दाखवणार.
त्याच्यातून दाखवणार नाही बुवा हे सगळ्याला समसमान दाखवलं गेलं पाहिजे, पण तो दाखवत नाही. इथं असं वर्णन केलेलं की गोत्र कुटुंबा वंची, म्हणजे गोत्र कुटुंबापासून सुद्धा चोरून काही पैसे ठेवतो आणि ते कोणासाठी ठेवतो? बायकोसाठी असं सांगितलं. परी गारी भरी स्त्रीची उणी होणे दे, पण तिची गारी भरी म्हणजे तिचे सगळ्या इच्छा पूर्ण करतो. गारी भरी म्हणजे याचा अर्थ गारीगार नाही बरं. गारी म्हणजे तिची ज्या काही इच्छा असतील तिनं मागायचं ज्ञान आणून द्यायचं, तिनं मागायचं ज्ञान आणून द्यायचं बस. पूजिती दैवते जोगवी, गुरुते बोले झकवी, मायबापा दावी निदारपण. त्या पूजेला काही लागलं तर त्याला पैसे कमी खर्च करतो. पूजाला काय लागत असतं? भगवंताचे वस्त्र आहेत, कुठं हार आहे, प्रसाद आहे, याच्यात सुद्धा पैसे कमी खर्च करतो. सर्वसाधारण सगळं घेतो, नको त्याच्यात कशा एवढे पैसे घालायचे. प्रसाद सुद्धा आपला साधा सुद्धा ठेवायचा, जास्त महागडा नाही. असं देवाकरता पण असं करतो. देवाला सुद्धा पैसे वाचवतो. आणि गुरुला तर नुसतं गोड बोलूनच, गुरु ते बोले झकवी दाखवलेले. गुरुला तर काही दक्षिणा वगैरे काही देतच नाही, काहीच देत नाही, फक्त गोड बोलून बाबा 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 तुम्ही आले, बस मोठं भाग्याचा उदय झाला आमचा आज, मोठं मोह. पण नुसतं गोड बोलूनच थांबतो, त्याला सुद्धा काही देत नाही. देवपूजेला लागणारा खर्च तेवढा जेवढा त्यात तो सुद्धा करत नाही. कशाही कपड्यामध्ये कसंही याच्यामध्ये गुंडाळून ठेवतो देवाला. नाही. आणि ते सगळे पैसे वाचून कोणाला लावायचे? असं राहू द्या, आपला हात राहू द्या नुसतं. हो, तुम्ही फक्त असं करीत जा. ते सगळे पैसे कुणकडे चाललेत? बायकोसाठी. इथं माऊलीनं सांगितलेले माय बापा दावई निदारपण. आई बाप किती, मातृदेवो भव पितृदेवो भव म्हटलेले, पण आई बापाला सुद्धा तेवढा खर्च करत नाही. त्या आईला सुद्धा तेवढ्या भारीची साडी घेणार नाही, वडिलांना भारीची साडी करणार नाही. आता तुमचं वय झालं आणि तुम्हाला काय करायचं एवढं भारी भारी, आता त्यांच्यासाठी साधारण आणील, जास्त भारी आणणार नाही. हे असं करेल. मायबापा दावी निदारपण, स्त्रियेच्या तरी विखी भोग संपत्ती अनेकी, आणि वस्तू निकी जे जे देखे. पण बायकोच्या बाबतीमध्ये कधी कंजूसपणा करणार नाही, सगळ्या भोग संपत्ती गोळा करणार. आणि जी चांगली वस्तू निकी जे जे देखे, ती जी वस्तू पसंत करील ती घेतलीच. समजा तिनं फक्त म्हणायचं की मला हा चपला फार आवडला, तर घेतलाच. समजा ती जरी म्हणले मला हे 5,000ची साडी आवडली, तर यानं घेतलीच. समजा आई वडिलाला तेवढा खर्च करणार नाही, पण तिनं फक्त मला हे मला डिझाईन आवडली, मी ती डिझाईन आवडलेली आहे असं ते केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची त्याचा सगळा कल कुणीकडे असतो? त्या स्त्रीकडे. आणि वस्तू निकी जे जे देखे, जी जी तिला गोष्टी आवडली ती तो आणत असतो. प्रेमाथिलेनी भक्ते जैशेनी भजिजे कुलदैवते, तैसा एकाग्रचित्ते स्त्री जो उपासी. एखादा मनुष्य प्रेमानं जसं देवाची भक्ती करतो, जसं भगवंताशी एकरूप होतो, तसा हा पत्नीशी काय असतो? एकरूप झालेला असतो. तिने मागायचा उशीर की आणून देणार, अशा प्रकारची स्थिती आहे. साच आणि चोख ते स्त्रियेची शेक, एराविषयी जोगावणूक तेही नाही. आणि तिच्यासाठी आणणारी जी वस्तू आणेल तो मूल्यवान आणणार, सुंदर वस्तू घेऊन येईल, चांगल्या प्रकारची. साच आणि चोख म्हणजे खोट्या गोष्टी जास्त आणणार नाही, चांगले आणेल. म्हणजे 100 नंबरी सोन्याच्या, समजा चोख म्हणजे 100 नंबरी सोन्याच्या वस्तू आणेल. ते 14 कॅरेट थोडं हलकं आहे, आणि 1 ग्रॅम तर मग त्याच्यात काहीच नाही राहिलं त्या 1 ग्रॅममध्ये. आणि मग आता पुन्हा बेंटेक्स आणि बरंच बेंटेक्स. आता चोट्याला सुद्धा परवडत नाही काही गोष्टी. हे चोरून न्यायला चोट्याला परवडत नाही. चोट्याने पोत नेली आणि तिकडे तपासली तर बेंटेक्स निघालं, तिने दुसऱ्या दिवशी आणून हाणली तिला. तर हे सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तो पत्नी करतात. ते स्त्रियेशीच्या शेख, येराविषयी जोगावणूक तेही नाही. बाकीचे मग कुटुंबातले लोक आहेत त्यांना तात्पुरतं दिलं तर दिलं, नाही तर नाही. पण शरीर निर्वाहापुरतं त्यांच्यासाठी खाण्यापिण्याच्या वस्तू, कपडे लत्ते वगैरे, शरीर निर्वाह एखाद्या वेळेला नाही तर नाही असा पण राहील, पण तिच्याविषयी असं करणार नाही. आणखी काय सांगितलेलं आहे अज्ञानी माणसाचं? येते हन कोणी देखेल,
येशी वेखासे जाईल. तिच्याकडं कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर जमणार नाही. अशा प्रकारचं त्याची एक स्थिती असते. आणि ते थोडे ते लोक ते हे बी असतात, काही काही तरुणपणामध्ये अक्कल नसते एवढी, आणि शंका कुशंका जास्त मनामध्ये असते. शंका कोणी पाहुणा रावळा तर तुकोबारायांनी त्यांनाही खूप झाडलेलं आहे. शिंदळा साल्याचा न धरी विश्वास. तुकोबाराचा अभंग बघा तुम्ही, की हे एवढे डोके फिरू असतात काही काही जण, की भाऊ न्यायला आला तरी त्याच्याबरोबर पाठवू का नाही. भाऊ न्यायला शिंदळा साल्याचा न धरी विश्वास. तुकोबाराचा अभंग बघा. हा शिंदळा माणूस त्याचंच डोकं खराब झालेलं असतं अगोदर, तर तो साल्याचा सुद्धा विश्वास करत नाही, याच्याबरोबर कसं काय पाठवू म्हणून. तिच्याकडं कोणी पाहिलं तर त्याला वेगळ्याच प्रकारची शंका येते. तिनं कोणाशी बोललं तर याला वेगळ्याच प्रकारची शंका येते. आता संसार म्हटलं का एकमेकाशी कामं असतात, बोलावेच लागतात. पण हा भयंकर संशय असला जो माणूस असतो तो ग्रस्त काहीच कामाचा नाही, काहीच कामाचा नाही एकदम. अशा प्रकारे हे सगळे अज्ञानाचेच लक्षण आहेत. अज्ञानी माणसं असतात की तुम्हाला एकमेकाला ओळखता सुद्धा आलं नाही. याचा अर्थ असा होतो की आपल्या पत्नीचा स्वभाव कसा आहे, तिची कोणत्या घराण्यामधून आलेली आहे, हाच मुळात वाईट माणूस असल्यामुळे त्याला दुसऱ्यावर शंका येत असतात. तर हिला कोणी पाहिलं तर त्याला राग येतो. हिने ते कोणी देखेल येशी वेखासे जाईल, कोणी हिच्या विरुद्ध होता कामा नये. घरामध्ये जर त्याच्या बायकोच्या विरोधात कोणी बोलले तर घरामध्ये भांडणं निर्माण करतो. म्हणतो तिच्याकडून काही चूकच नाही, तुम्ही काहून भांडणे निर्माण केले, तुम्हीच भांडणं काढले, असं तसं घरामध्ये काय करतो, कलह निर्माण करतो. येशी वेखासे जाईल तरी युगची बुडेल आयुष्य तया. असं जर त्याला झालं तर एखादं युग बुडालं इतकं त्याला दुःख होतं. त्याच्या पत्नीला जर कोणी बोललं तर इतकं त्याला दुःख होतं. आता ज्ञानोबाराने आणखी दृष्टांत दिलेलं, नायट्या भेन न मोडी जे नागाची आण, तशी पाळी ऊन खुन स्त्रियेची जो. ते नायठे वगैरे होत असतात बघा, त्या भीतीनं माणसं नागाचा नवस मोडत नाहीत. असं नाही, नागदेव त्याला काहीतरी नवस करावं लागतो की अंगावर नायटे वगैरे होऊ नये म्हणून. तर ते जसे नवस मोडत नाही त्याप्रमाणे हा स्त्रीची मर्जी सांभाळतो आणि तिच्या प्रसन्नतेचे सगळे संकेत पाळत असतो. नेहमी तिला त्या ठिकाणी त्या स्त्रीच्या जीवनाला त्याने स्वतःला विकूनच टाकलेलं आहे, असं त्याचं जीवन असतं. किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व दया, आणि तेची आज आलिया लागी प्रेम. फार काय सांगावं धनंजया, सगळं काही त्याचं जीवन म्हणजे बायकोच असते. असे त्याचं जीवन. जयदेव जयदेव जय माझे बायको, तू सांगशील ते मी ऐको. तू जेवढं जेवढं सांगशील ते मी ऐको. ते कंडक्टर नाही का, नुसतं गाडी एक घंटी मारली की गाडी उभी, डबल मारली की चालली, तसं घरामध्ये हे डबल दिली काय निघाले कामाला कुठेही. डबल बेल द्यायचाच उशीर आहे, की अशा प्रकारची त्यांची स्थिती असते. सगळं काही किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व दया, आणि तेच आज आलिया लागी प्रेम. आणि मग तिच्यापासून होणारे अपत्य त्यांच्यावरही तेवढंच प्रेम करतो, लेकरावर याच्यावर. आता बघा, हे दोघं जर फिरायला निघाले, बगीचा त्याच्यात निघाले, तर लेकरू कोणाच्या कडावर असतो? कोणाच्या कडावर असतं लेकरू? वर्षा 2 वर्षाचं जे लेकरू असतं ते कोणाकडं? तिच्याकडं असतं वजं, पण ते पर्स, त्याच्याकडं भरमसाठ ओझं असतं. ते पर्स म्हणजे काही साधी वाटली काय तुम्हाला? हो, ती एकदा उघडी करून बघा, त्याच्यामध्ये टिकल्याच्या पुड्या, पुढं पिना, असं काही असतात. हो, किती वजन असेल त्याचं, किती वजन असेल, पण ती घेऊन फिरते. आणि लेकरू त्याच्याकडं. पुरा लोकालाही म्हणतो हे मायेच्या अंगावर, हो तो आहेच्या अंगावर आहे, जसं काय यालाच पिऊ राहिलं ते. इतकं खतरनाक कार्यक्रम झालेला आहे सगळं तेच. हो, आणि तेच्या आलिया लागी प्रेम. तिचे जे काही मुलं बाळ होतील त्याच्यावर प्रेम करतो. आपल्या भावाच्या लेकरावर एवढं प्रेम करणार नाही, स्वतःच्याच लेकरावर एवढं प्रेम करतो, दुसऱ्या नाही. अशा प्रकारची त्याची स्थिती होते त्या अज्ञानी माणसाची.
नाही तर आपले मुलं काय आणि आपल्या भावाची मुलं काय असे सारखेपणा बघायला पाहिजे. मोठमोठ्या कुटुंबामध्ये याच्यातून भांडणं निर्माण होतं. अरे हापूसचे 2 आंबे आणले एका जणाने मोठे मोठे, भावाचा मुलगा आणि त्याचा मुलगा होता, समोर खेळत होते. त्याच्यातला एक लहान आंबा होता, एक मोठा होता. तर जिथे ते त्याचे दोन्ही लेकरं खेळत होते ना, त्या ज्या बाजूला उजव्या बाजूला त्याचा मुलगा होता आणि डाव्या बाजूला भावाचा मुलगा होता, तर त्यांनी मोठा आकाराचा जो आंबा होता तो उजव्या हातात घेतला. या रे पोराओ आंबे, अशा प्रकारे सांगितलं. आणि ते पोरं आंबा करत पळत पळत आले, पण पोरं वानरासारखेच राहतात. जवळजवळ आले आणि बदलले ना ते असे, जवळजवळ आले आणि एकदमच त्यांनी दिशा बदलून टाकल्या. हे इकडून झाला, हे इकडून झाला. जसे झाले तसे त्यांनी असा हात केला, याने असा हात केला आणि त्या भावानं पाहून घेतलं. त्या भावाने ते पाहिलं. दुसऱ्या दिवशी भाऊ म्हणला, दादा वाईली निघायचं. म्हणले का? म्हणून काही नाही, आडी पडली. तर ह्या अशा प्रकारचं असतं. आपल्याच लेकरावर प्रेम करणं, ह्या सगळ्या गोष्टी, स्वार्थीपणा अत्यंत, जे काही आहे ते सगळं माझी बायको माझे मुलं, बस हम दो और हमारे दो. आता असं बस, एवढं दुसरं काहीच नाही. त्याचं जगतच तेवढा त्या अज्ञानी माणसाचं. आणि काही जे समजतं तिचे संपत्ती जात, ते जीवाहुनी अपतमाने जो का. आणि बायकोच्या संबंधाने येणाऱ्या गोष्टी त्याला जास्त आवडतात. म्हणजे तिच्या माहेरकडच्या गोष्टी, तिच्या माहेरचं मांजर आवडतं, तिच्या माहेरचं कुत्रं आवडतं. याला हे मांजर कुत्रे आवडतात, तर माणसं तिकडचे किती आवडत असतील. मागे तुम्हाला म्हणलं ना, सासू तीरथ सुसरा तीरथ आदा तीरथ साली, माँ बाप तो गए नदी ना आले पुरा तीरथ घरवाली. तिकडच्या गोष्टी जास्त आवडतात. इथे ज्ञानोबारांनी सांगितलेलं आहे की तिकडची केरसुनी सुद्धा आवडते, सासूरवाडीकडची. सासूरवाडीला गेलं म्हणजे त्याला असं वाटतं की जसं का आपण बद्रीनारायण आलो असं त्याला वाटतं. तिचे सगळे तिकडचे अलंकार वगैरे, ते इथं नाव बाजूबंद वगैरे, मला काही अलंकाराची जास्त माहिती म्हणजे बाजूबंद वगैरे तिचे सगळं ते आवडतं. तिकडच्या गाई म्हशी, तिचा जर घराच्या आजूबाजूला काही बगीचा असला तर तो आवडतो. त्याच्यात निवडुंगापासून तर गुलाबापर्यंतचे झाडं, हे सगळे इथं उल्लेख केलेला आहे की ते सगळे आवडतात. अशा प्रकारचं त्याचं ते सगळं जीवन तिकडं वाहिलेलं आहे. म्हणजे काया वाचा मन सगळं अर्पण केलेलं आहे. तो अज्ञानाशी मूळ अज्ञानातेने बळ, हे असो केवळ तो ते रूप. आणि ते मूळ अज्ञानाचं मूळ तो मनुष्यच म्हणजे अज्ञान आहे. बस अज्ञान कुठे बघायचं, तर ह्या माणसाला बघायचं. अशा प्रकारचा जो मनुष्य आहे की ज्यानं सगळं काही बायकोला दिलेलं आहे, जीवनच त्याला समर्पित. या तुकोबाराच्या गाथ्यामध्ये तसे 2 अभंग आलेले त्या शृंगार रसाच्या बाबतीमध्ये. भ्रताराशी भार्या बोले गुज गोष्टी, मजा आईशी कष्टी नाही कोणी. अखंड तुमचे धंद्यावरी मन, माझे तो हेळन करीती सर्व. जोडी तसा तुम्ही खाती येर चोरे, माझी तो पोरे हळहळती. तुमची व्याली माझे डायू पेटली, सदा दुष्ट बोली सोसवेना. भावा दीर काही धडही न बोले, नांदू कोणा खाले कैसे आता. वेगळे निघता संसार करीन, नाहीतरी प्राण देते आता. तुका म्हणे केला रांडीने गाढव, मनासवे धाव घेतलीशी. तुकोबारांचा मोठा अभंग आहे असा. हे 2 अभंगे शृंगार रसाचे, कारण ग्रंथामध्ये सगळ्या प्रकारचे रस असतात. ते शृंगार रसाचे 2 अभंग. मग कामाचा अंकित कांते ते प्रार्थित, ती तिला लगेच सांगत असते की मी तुमच्या या कुटुंबात राहू शकत नाही. नाही भाया धड नाही, ननंद धड नाही, हे अमुक आहे. ननंद ताशी नुसती चर चर बोलत राहती, लवंगी मिरची कुणकडची, अशा प्रकारची ननंदेचे गारहाणे करील. तुमची व्याली म्हणजे तुमची म्हातारी मागच लागली हातपाय धुवून, अशी काही काही बोलत असत. आणि जर तुम्ही वेगळे निघाला तर संसार करील. वेगळे निघा आणि वेगळे निघून संसार बघा, असं ती म्हणते. तर करीन नाही तर मी राहत नाही. मला याच्यातलं तुमच्या नात्यागोतातलं कोणीच आवडत नाही. तुमची आई नाही, वडील नाही, भाया नाही, धीर नाही, ननंद नाही, काही नाही, एकटीच ठेव ग मला.
बस भवानी आई. हो आता सध्या आहेच दिवस. भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पावगे मला भवानी. मग हा कामाचा अंकित कांते ते प्रार्थित, तू का हो दुश्चित निरंतर, माझी माय बापे बंधू बहीण तुझ करती शीन त्यागीन मी. त्यांचे जरी तोंड पाहेन मागुता, तरी मज हत्या घडो तुझी. काय प्रतिज्ञा आहे. त्यांचं मी पुन्हा तोंड पाहणार नाही, जर पाहिलं तर मला तुझ्या हत्येचा दोष लागेल. त्यांचे जरी तोंड पाहेन मागुता, तरी मज हत्या घडो तुझी. वेगळता वेगळा निघता घडीन डोळे चुडा, तू तो माझा जोडा जन्माचा. काय काय लिहिलंय तुकोबारायांनी, सगळं काही लिहून ठेवलेलं आहे. अशा प्रकारचे हे अभंग आहेत. असं ज्याचं जीवन आहे तो मनुष्य अज्ञानी आहे. आणि मातलिया सागरी मोकलिया तरी, लाटांच्या येरधारी आंदोळे जेवी. आणखी त्या अज्ञानाचे लक्षण सांगतायत की जो समुद्रामध्ये जशा अशा लाटा येऊ लागल्या ना, आणि त्याच्यामध्ये जर मोकळं होडगं सोडून दिलं, मोकळं होडगं सोडून दिलं, ते जसं इकडं तिकडं दनादन दनादन इकडं तिकडं त्या लाटेसरशी फेकल्या जातं ते. आणि मातलिया सागर म्हणजे माजलेल्या सागरामध्ये, खवळलेल्या सागरामध्ये. मोकलिया तरी म्हणजे एखादी नाव सोडलं तर लाटांच्या येरधारी आंदोळे जेवी. त्या लाटांच्या येण्या जाण्याने जसं धडाधड धडाधड इकडे तिकडे होते, तेवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे, तैसाच्या प्रिव्या सवे तळवटुगे. तसंच या अज्ञानी मनुष्य एखादी प्रिय वस्तू, आवडणारी वस्तू मिळाली तर स्थिर असतो, आणि नावडणारी वस्तू मिळाली की लगेच इकडं तिकडं, त्या नावेसारखे लगेच इकडं तिकडं होतं त्याचं. असे हेलकावे दिल्यासारखं त्याचं जीवन होऊन जातं. ऐशेनी दयाचे चित्ती, वैषम्य साम्माची वाखती, वाहे तो महामती अज्ञानगा. अशा प्रकारचं ज्याच्या जीवनामध्ये वैषम्य असतं, म्हणजे एखादी चांगली घटना घडली का खुश, थोडंसं काही वाईट झालं का लगेच त्या ठिकाणी विरघळून जातो, चेहरा पाडून घेतो, नाराज होतो. असे जे लोक असतात, हे वाहे तो महामती अज्ञानगा. हे महामती म्हणजे सद्बुद्धी असणाऱ्या अर्जुना, तो त्या ठिकाणी अज्ञानी माणूस आहे. असं ज्याच्या जीवनामध्ये घडतं. आणि माझ्या ठाई भक्ती, आता आणखी काही लक्षण सांगतात अज्ञानी पुरुषाचे, की माझ्या ठाई भक्ती फळा लागी जाय आरती, धनोद्देशे विरक्ती नटने जेवी. ते अज्ञानी लोक माझी भक्ती करतात, पण ती भक्ती त्यांची कशी असते, देवाकडून त्यांना काही फळाची इच्छा असते. भक्ती करत नाही असं नाही, महादेवाचे मंदिर गज भरलेले, करत नाही असे. एक एक ऐवजी आता 2-2 तांबे हातात आहेत, एक एक ऐवजी 2-2 तांबे हातात. पण ती भक्ती अज्ञानाची कशी आहे या ठिकाणी सांगितलेलं की, पण ज्याची इच्छा माझ्या प्राप्ती करता नसून माझ्या भक्तीच्या द्वारा सांसारिक फळे प्राप्त करून घेण्याकरता, देवाच्या प्राप्ती करताना, त्यांची भक्ती म्हणजे देव भेटावा, महादेव भेटावा, महादेवाचा साक्षात्कार व्हावा, याच्यासाठी मुळीच नाही. याच्यासाठी मुळीच नाही. महादेवाजवळ जायचं पण मागायचं संसार आहे, ही अज्ञानाची भक्ती. मागायचा संसार, अशा प्रकारचे या ठिकाणी सांगितलेले. धनोद्देशे विरक्ती नटने जेवी. ज्याप्रमाणे धनाच्या आशानं एखाद्यानं वैराग्याचं सोंग घ्यावं, धनोद्देश, एखाद्याला धन मिळवण्याकरता भला भगवे कपडे अंगावर घेतले, हे केले ते केले, अंतःकरणामध्ये उद्देश काय आहे, धन मिळवायचं. त्याप्रमाणे आपल्या उद्देशाची सोय जाणे हृदय निवास. तुम्हाला वाटतं तेवढा महादेव भोळा नाही बरं. आपण म्हणतो भो माझ्या भोळ्या रे शंकरा, आवड तुला बेलाच्या पानाची. जरी तो भोळ्या तुम्ही म्हणत असला, पण तो एवढा भोळा नाही, कारण तो ज्ञान चक्रवर्ती आहे. ज्ञान चक्रवर्ती ज्ञानोबारायाच्या त्यांच्या परंपरेतलेच आहे. आदिनाथ उमा बीज प्रकटले, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षोला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार. ज्ञानोबाराय तुम्हाला ते त्या ठिकाणी कसे वाटतात सांगा तुम्ही, कसे वाटतात. आपल्या
हृदयाचं ठाव घेणारे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा म्हणजे आपली माऊली आई आहे. आणि ज्ञानोबा असे आहेत की त्यांच्याविषयी आपल्याला वर्णन करण्याकरताही आपल्याकडं शब्द नाही. चरणी ठेवी जे माथा ह्याची भली. आता ज्ञानोबा जर असे आहे तर ते महादेव कसे असतील, कसे असतील सांगा. खरंच ते भोळे असतील का? खरंच भोळे असतील का सांगा. म्हणले मग भोळा कम म्हणले लोक, म्हणजे मग कम म्हणले त्यांना भोळा. अरे काम म्हणले म्हणजे तुम्ही एकनिष्ठेनं भक्ती करा तर ते तुम्हाला जेवढं द्यायचं त्याच्यापेक्षा जास्त देतात म्हणून भोळा आहे भाऊ. एकदा त्या महादेवांच्या अंतःकरणामध्ये दयाभाव आहे तर ते देतात म्हणून त्यांना भोळा. भोळा या शब्दाचा अर्थ दक्ष पण होतो. भोळा या शब्दाचा अर्थ काय होतो? दक्ष सुद्धा असतो, की ते अत्यंत चतुर आहेत, अत्यंत दक्ष आहे असाही त्याचा अर्थ होतो भोळा. मागे मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की कसे चतुरपणा असतो, कसे दक्षता असते. त्या रेल्वेच्या डब्यामध्ये असा प्रवास चालला होता ना, तर त्या ठिकाणी 2-4 कॉलेजचे मुलं चढले, एकमेकांमध्ये गप्पा छप्पा हास्यविनोद वगैरे टाकले. वरच्या बर्थवर एक भोळा माणूस झोपलेला होता बर्थवर. तो साधा सुद्धा वेश घातलेला होता, धोतर शर्ट वगैरे असं झोपला होता. तर ते मुलं बोलता बोलता त्यांच्या गप्पा बदलल्या. रेल्वे चालली होती, म्हणले आपण असं करू, साखळी ओढू म्हणे. साखळी विनाकारण ओढल्या जात नाही ना, साखळी विनाकारण ओढल्या जात नाही. तर तो दुसरा मित्र म्हणायला लागले साखळी कशाला ओढतो, आपल्याला दंड होईल ना. त्याच्या खाली लिहिलेलं नाही विनाकारण साखळी ओढली तर 500 रुपये दंड आहे. तर त्याच्यातला तिसरा मित्र म्हणतो अरे तू घाबरू नको, आपली चौकशी करायला आले, याचं नाव सांगून दे, यानं ओढली. आणि तो ऐकत होता, तो माणूस ऐकत होता, चुपचाप पडून होता. म्हणजे बोलून द्या, आपल्याला तरी काय करायचं. शेवटी ओढली ना ती साखळी. ओढली तशी लगेच गाडी उभी राहिली, डब्यामध्ये चौकशीला आले. आणि मग सांगितलं का आलो, म्हणजे आम्हाला काय माहिती कोणी ओढली, याने ओढली. असं मुलांनी सांगून दिलं. आता 4ही तरुण मुलं होते कॉलेजचे. आणि त्या पोलीस लोकांना सांगितलं, पोलिसांनी उचललं, उतर खाली. येऊ द्या खाली येऊ द्या. म्हणले साहेब साखळी ओढली का? म्हणले हो. तो म्हणला हो. बापरे, म्हणले साखळी ओढली, काय कारण, काय? ह्या मुलं झाले खुश. मुलाला वाटलं यांनी कबूल करून घेतलं बाबा साखळी ओढली म्हणून, आपल्यावरचा बोजा गेला. का ओढली? म्हणले काय ओढणार? म्हणले हे 2-4 तरुण मुलं आहे, यांच्यात ताकद जास्त आहे. मी आपलं गावगाव फिरून माझे 500 रुपये माझ्याकडे आले होते, ते यांनी हिसकून घेतले. त्याच्यामुळे आता मी काय करू, साखळी ओढल्याशिवाय पर्याय नाही. त्या पोलिसांनी सगळ्याच्या खिशातून पैसे काढून त्याला 500 रुपये दिले. त्यांच्या सगळ्याच्या खिशामध्ये 500-500च्या नोट होत्या. ते 2-2 हजार सगळे कोणाला देऊन टाकले? त्याला देऊन टाकले. एक चापट मारली त्यांना. हो, एक चापट मारली, गाडीतून खाली उतरून दिलं. म्हातारा आनंदानं बस, ते खुश झालं. म्हणजे तो मला सांगा, खुश तो दक्ष होता की नाही? दिसायला भोळा होता पण असायला भोळा नाही. तसं दक्ष सुद्धा त्याचा अर्थ होतो. आणि हे जातात लोक भक्ती करायला, पण हे अज्ञानाची भक्ती कशी फळा लागी जाय आरती. केवळ देवाला जायचं पण त्यांच्यापासून फळाची इच्छा करायची ना. तरी कांताच्या मानसी रिगोनी सोयरिनी जैशी रहाटे जारेशी जावया लागे. ज्ञानोबरायांनी एकापेक्षा एक दृष्टांत खतरनाक आहे. हा दृष्टांत आपल्या भक्तीचं मोजमाप काढा, की ज्याप्रमाणे एखादी बायको आपल्या नवऱ्याला नुसती गोडगोड बोलते पण तिचं प्रेम दुसऱ्यावर असतं, फक्त संसारातल्या ज्या पैसा वगैरे हे मिळवण्यासाठी, नाना प्रकारच्या भोगवस्तू आणून देण्यासाठी त्याच्यावर प्रेम करते. पण खरं प्रेम तिथं त्याच्यावर नसतं. ना तरी कांताच्या मानसी रिगोनी सोयरिनी जैशी. ती आपले फक्त वर गोड बोलते, पण रहाटे जारेशी जावया लागे. जार कर्म जाण्यासाठी ती ज्याप्रमाणे त्या आपल्या नवऱ्याला घुमवत असते, गोड गोड बोलत असते. आता हा दृष्टांत आणि आपल्या भक्तीचा दृष्टांत लावायचा. आता आपण जातो, कल्पना करा आपण भगवान महादेवाजवळ गेलेलो आहोत आणि आता आपलं प्रेम
आपला खरा नवरा कोण असायला पाहिजे? महादेव. महादेव. पण आपला खरा नवरा महादेव नाही, देव. देव. महादेव खरा नाही. महादेवावर फक्त कसं आहे, जायचं, पाणी घालायचं, पण पुटपुट दुसरीच. प्रत्येकाची तिथं जाऊन जे काही बोलणं आहे, काही लोक म्हणतात की हे काय तुम्ही नाही का काहीतरी विरोधात बोलायला लागले. विरोध नाही, ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. विरोध काय करा, विरोध करायचं काय कारण आहे? काही म्हणले नाही नाही बुवा आपलं मायबापाकडे लेकरं मागत नाही का, असे काही लोक म्हणतात. तसं मायबाप म्हणून आम्ही मागतो असे काही लोकांचं म्हणणं आहे. पण भगवान अंतर्यामी आहे, मायबाप काय अंतर्यामी आहेत का? लेकरं मायबापाकडे मागतात, मला अमुक पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला खाऊ पाहिजे, हे पाहिजे. ते काय आईबाप काय अंतर्यामी आहे का? पण भगवान महादेव हे काय आहेत? अंतर्यामी. तिथं मागण्याची काय गरज आहे? तुम्हाला काय पाहिजे तुमचं सगळं माहिती आहे. ज्याने तुम्हाला जन्म दिलेला आहे, ज्या शक्तीपासून तुमचं सगळी हालचाल चालू आहे, त्याच्याकडे जाऊन पुटपुटायची गरजच काय? त्याला माहीतच आहे ना तुम्ही कुठं जाता, हेही माहिती आहे. तुम्ही किती दिवस राहणार आहेत हे सुद्धा माहिती आहे. तुम्हाला कुठं जाळणार आहे हे सुद्धा त्याला माहिती आहे. आणि तुमच्या जाळ्याला किती लोक येणार आहेत हे सुद्धा, स्वर्गरथात जाणार आहे का खांद्यावर जाणार आहे हे सुद्धा काय आहे, महादेवाला सगळं माहिती आहे. हे सगळं माहिती असताना आपण कशासाठी मागायचं? आणि मग मागायचं म्हटलं तर या ठिकाणी सांगितलेलं आहे जार पुरुषासारखं, की तिचं खरं प्रेम देवावर नाही आहे, खरं प्रेम संसारावर. खरं प्रेम संसार आहे. म्हणून दादला न लगे बाई मला, नवरा न लगे बाई, हे जे भारूड आहे ना, म्हणजे हा संसार रूपी दादला मला नकोय असं ती म्हणते. कारण याच्यामध्ये दुःख आहे आणि आपण संसाराला दादला केलेला आहे. आणि सर्व सुखाचा आगर असलेला परमात्मा आहे, त्याला आपण तेवढी भक्ती म्हणजे त्याच्याशी एकरूप नाहीत. आपण त्याच्याजवळ जातोय गोष्ट खरी, पण संसारासाठी जातो. आपलं खरं प्रेम संसारावर आहे आणि ते दिखाऊ प्रेम आहे. देवावरचं जे केलेलं प्रेम कसं आहे? दिखाऊ प्रेम आहे. जसं नवऱ्यावर केलेलं प्रेम दिखाऊ आहे, पण ॲक्च्युअल तिचं दुसऱ्या पुरुषावर प्रेम आहे. जारीनी जी स्त्री आहे, व्यभिचारिणी जी आहे, तिच्या ॲक्च्युअल दुसऱ्या पुरुषावर प्रेम आहे. आणि नवऱ्याजवळ जरी ती गोड गोड बोलत असते, चहा घेता का, दूध घेता का, कॉफी घेता का, बिस्किटं घेता का, नाश्ता करता का, पण ते सगळंचे सगळं वायफळ आहे, त्याला काही अर्थ नाही. त्याच्यावर खरं प्रेम नाही आहे, प्रेम दुसऱ्यावर आहे. तसंच ही आपली भक्ती आहे, तशीच भक्ती आहे. पण माणसाला त्या गोष्टी आवडत नाही. ते म्हणतात नाही नाही नाही, मग आता एवढे लोक चालले, आता लोक करणार सांगा तुम्ही. लोकांना जास्त लोकांनी 10,000 घुबडाने सांगितलं सूर्य नाही, असं गृहीत धरा. घुबड्याला सूर्य दिसत नाही म्हणून नाही का खरंच नाही? सांगा बरं तुम्ही. घुबड्याला सूर्य दिसत नाही, त्याच्यामुळे मग ते 10,000 जरी जमले ते म्हणले नाही तर नाही कसं सिद्ध होईल? तसं किती लोक तिकडं पळू लागले, किती काय करू लागले, त्याला महत्व नाही. तुमचं खऱ्या अर्थानं प्रेम कोणावर हे सांगा. सिद्ध गोष्ट प्रेम कोणावर हे सांगा, हे गोष्ट खरी. उद्या तुम्ही आमच्या समजा इथं ज्ञानोबराच्या पाया पडायला आले आणि जर तुम्ही इथं येऊन काही पुटपुट केली, पुटपुट म्हणजे जी काही असं संसाराची किरकिर सगळ्याच्या संसारात राहतं, कोणाकडेच कमी नाही त्या गोष्टीची. कोणाला कशाचं असतंच काही नाही काही. देवा आमचं अमुक आहे, देवा तुमचं तमुक आहे. तर तुमचं ज्ञानेश्वरीवर प्रेम का त्याच्यावर प्रेम आहे? तर ज्या गोष्टीवर प्रेम आहे त्याच माणसाच्या मनातून निघतं ना. म्हणजे संसारावर तुमचं विशेष प्रेम आहे आणि ती नुसती क्रिया झालेली आहे. क्रियात्मक परमार्थाला काहीही फळ नाही, काही फळ. क्रियेच्या परमार्थाला काही फळ. तुम्ही भजन बघ केलं, पण नुसत्या क्रिया जर केल्या, टाळ वाजवणं क्रिया आहे, अभंग म्हणणं, ह्या सगळ्या क्रिया आहेत. पण तुम्ही जर त्या देवाला जाणलंच नाही तर त्या क्रियेला काय महत्व नाही? क्रियेला काय? आंतरी भावना वेगळा आहे. हो. दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना, आंतरी भावना वेगळिया. खूप सुंदर अभंग, खूप सुंदर अभंग.
तुका म्हणे देवा तू काय करीसी, कर्मा दुस्तरासी आमुचिया, दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना. सोंग दाखवायचं नुसतं, त्याला अर्थ नाहीत, क्रियेला फारसं मोठं महत्त्वच नाही. आतून प्रेम आहे का याला महत्त्व आहे. आम्ही विनोदानं सांगत असतो की त्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होता आणि मंत्री येणार होते त्या याला सोहळ्याला पूजेला. सगळे सजावट वगैरे तिथं मंदिराच्याच बाजूला खोली होती, तिथे पुजारी राहत होते आणि सकाळपासून साफसफाई हे ते घरोघर फुलाच्या दुर्ड्या घेऊन उभे आणि येणारच नाही. वरून पुष्पवृष्टी करायला पाहिजे की नाही. आपल्याकडे झाला होता ना कार्यक्रम, सगळ्या गल्लीतून पुष्पवृष्टी. कोण आले होते आपल्याकडं? हां, त्यावेळेला केलं होतं ना. आता ते येणार म्हटल्यानंतर सगळी तयारीच होती आणि ते पुजारी किती वेळात येणार सगळी वाट पाहून होते. म्हणजे आता पण अर्धा घंटा लागणार. ते पुजारी म्हणला तुम्ही सकाळपासून आवरून जरा दमलो, बाजूला घर होतं, बायकोला म्हणला अरे चहा कर रे, जर थोडं कपभर चहा घेतो जरा फ्रेश तरी होतं. आणि मग त्या चहा केला तिने आणि तो चहाचा कप बशीत ओतला, थोडा घेतला, तेवढ्यात त्यांची गाड्याचा आवाज आला. पण त्यांच्या भारी गाड्या वांग 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 असे काय असतात ते हॉर्न वगैरे असतात मोठे मंत्र्यांच्या गाड्या. जसं ती गाडीच्या आवाज आला ते घाबरलं, तर ते हात थरथर झालं, ते सोवळ्यावर पडलं. ते सगळं ते चहा सोवळ्यावर सांग. आता पिळावं तर ओलं चिंब होईल, दुसरं सोवळं नाही, काय करावं म्हणले बेकार काम झालं. आता हे सगळं त्यांच्यासमोर चांगलं दिसायचं नाही. ती बायको म्हणली काही चिंता करू नका, उलटं घाल, भेजलेली बाजू मागं पुढं करून. तो म्हणला काय डोकं आहे बोलतो, खरंच बायको भेटवता अशी पाठव, काय हुशार. पटली त्याला गोष्ट. त्यांचं सगळं मागं करून घेतलं, मिऱ्या वगैरे. मग मंत्री आले, पूजा करूस तर अर्धा पाऊण घंटा लागला. पण ते गोड असल्यामुळं हे मुंग्या झोंबल्या, हळूहळू एवढ्या मुंग्या त्याला झोमून गेल्या. आणि मग जेव्हा आरतीला उठला, एका हातात घंटीने एका आणि लागला वाकडा तिकडं, सुख करता दुःख हरता असं करायला. आणि लोकाला काय वाटलं, मंत्र्याला काय वाटलं, काय प्रेम आहे बुवा. कशाचं प्रेम आलं अंतरात, कशाचं आलं प्रेम? त्या मुंग्यामुळे वळवळ उरायली सगळी. तसं माणसाला वाटतं हे देवाजवळ बसले घंटा पण देवावर प्रेम नाही. सगळी डोक्यात तीच वळवळ आहे. डोक्यातल्या मुंग्या सगळ्या बेकार आहेत. त्या सगळ्या संसाराच्या दिसतात महादेवाजवळ बसलेत, पण महादेवावर कंचितही मन नाही. मनात महादेव नाही, मनात फक्त देव. कुछ तो भी देव, हमारा काम करो, आप यहीं हो. तुमच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, तुम्ही इथेच राहा, पण आमच्या घरी सगळं पाठवा. संध्याकाळी या फेरीला घरी द्या आम्हाला. तर हे सगळे अज्ञानाची भक्ती सांगितलेली आहे. तैशी माते किरीटी भजती गा पावटी, करुणी जो दिठी विश्वसे. त्याप्रमाणे अर्जुना, मला भजनाची पायरी म्हणजे साधना करून आणि त्या पायरीवर उभा राहून जो आपल्या दृष्टीत मला न घालता विषयाला घालतो, याप्रमाणे मला फक्त निमित्त मात्र माझी साधना करतो, पण डोळ्यापुढे मात्र सगळा संसारच त्याचा असतो. ही अज्ञानी माणसाची भक्ती आहे. ज्ञानी माणसं वेगळे असतात. अशाप्रमाणे हे अज्ञानाचं लक्षण चाललेलं आहे. आणखी थोड्या दिवस हे चालणार आहे.